आज तागायत. म्हणजे आज आपण 2025च्या शेवटच्या महिन्यामध्ये आलेलो आहोत आणि अ, एक अमूल्य सेवा हा जो कार्यक्रम आहे देवाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडत आहे आणि रोज रोज सकाळी आपल्याला देवाचं सुंदर असं जे वचन आहे, जे पवित्र शास्त्र आहे त्याच्यातून वेगवेगळ्या भक्तांच्या द्वारे वेगवेगळे अद्भुत सत्य आपल्याला ऐकायला रोज भेटतात. आणि ते जे सत्य आहेत ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये त्याचं आचरण करण्यासाठी आपल्याला काय करतात, सहाय्य आणि मदत आपल्याला करत असतात. आणि त्याच प्रकारे आज देखील आजच्या सकाळी ज्यावेळेस मी अ, विचार करत होतो की मी देवाच्या वचनातून काय बोलावे, ज्यावेळेस मी प्रार्थना करत होतो, ज्यावेळेस मागील 15 दिवसापासून मी ज्यावेळेस वाचत होतो, तर त्यावेळेस मला देवाने अ, एक स्तोत्राकडे माझं जे आहे अंतःकरण वळवलं आणि सर्वांना ठाऊक असलेलं, तोंडपाठ असलेलं असं ते स्तोत्र आहे आणि स्तोत्र 100 हा जो अध्याय आहे पूर्ण, त्याच्यामधून आज सकाळच्या समयी काही ज्या आहेत गोष्टी आपण आज शिकण्याचा आणि आपण आज त्याच्यामध्ये आपण पुढे जाण्याचा आपण आज सकाळी विचार करूया. तर मी सर्वात प्रथम तुमच्यासाठी ते स्तोत्र वाचतो. त्याचं हेडलाईन असं आहे, स्तवन करण्याविषयी बोल. अहो सर्व पृथ्वीवर लोकांनो, यहोवाला हर्षनाद करा. हर्षाने यहोवाची सेवा करा, गायन करीत त्याच्या समोर या. यहोवा हाच देव आहे असे तुम्ही जाणा. त्यानेच आम्हास निर्माण केले आणि आम्ही त्याचे आहो. आम्ही त्याचे लोक व त्याच्या कुरणातली मेंढरे आहो. उपकार स्तुती करीत त्याच्या द्वारात आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याची उपकार स्तुती करा, त्याचे नाव धन्य म्हणा, कारण यहोवा उत्तम आहे, त्याची प्रेमदया सर्व काळ आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढी राहते. देव वाचलेलं वचन सर्वांसाठी आशीर्वादित करो. आपण जर का पाहिलं की 96 अध्याय 96 ते 99 मध्ये आपल्याला जे आहे स्तोत्रकर्ते जे आहेत ते अशा प्रकारे लिहितात की जो आहे यहोवा ह्या जगावरती तो राज्य करतो. राजा या अनुषंगाने आपल्याला 3 ठिकाणी त्या गोष्टीचा उल्लेख स्तोत्रकर्ते आपल्याला करताना यावेळेस पाहतात. आणि त्याच्याच अनुषंगाने ज्यावेळेस आपण स्तोत्र 100 याच्याकडे वळतो किंवा त्याचा जो 3 अध्यायाचा सारांश घेऊन ज्यावेळेस स्तोत्र 100 हे लिहिण्यात आलं, तर त्यावेळेस ह्या ठिकाणी आपल्याला जे स्तोत्रकर्ता जो आहे तो आव्हान करताना आपल्याला पाहावयास भेटत आहे की जो राजा आहे, जो गौरवशाली राजा आहे, त्याच्याविषयी तो पृथ्वीवरील जे सर्व जे लोक आहेत त्या सर्वांना तो एक आव्हान करताना आपल्याला पाहायच्या ठिकाणी भेटतं. जर का आपण पहिलं वचन आणि पहिला भाग जर का पाहिला, तर त्या ठिकाणी कोणत्याही विशिष्ट अशा वर्गाचा किंवा विशिष्ट अशा व्यक्तींचा किंवा विशिष्ट अशा कुळाचा तिथं उल्लेख केलेला नाहीये. त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता जो आहे संपूर्ण जगाला, संपूर्ण पृथ्वीवरील लोकांना त्या ठिकाणी तो काय करतोय, आव्हान करतोय. सेकंड पार्ट जर का पाहिला तर त्या ठिकाणी तो यहोवाला हर्षनाद करा अशा विषयी तो त्या ठिकाणी आव्हान करतोय. तो त्या ठिकाणी कुठल्याही पूर्वी झालेल्या राजांचा, कुठल्याही पूर्वी झालेल्या संदेष्टांचा, कुठल्याही चांगल्या व्यक्तीचा तो त्या ठिकाणी सांगत नाही की तुम्ही अशा अशा आम्ही व्यक्तीचा तुम्ही त्या ठिकाणी हर्षनाद करा. तर त्या ठिकाणी तो स्पष्ट लिहितो की तुम्ही यहोवाला हर्षनाद करा. आणि ह्याच पृथ्वीवरील लोकांमध्ये आपला देखील काय आहे, समावेश आपला आहे. आपण देखील परमेश्वराला यहोवाला हर्षनाद करणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण जर दुसऱ्या वचनामध्ये आलो तर त्या ठिकाणी असं लिहिले की हर्षाने यहोवाची सेवा करा, गायन करीत त्याच्या समोर या. ज्या ज्या वेळेस आपण यहोवाची आपण आराधना करतो, त्याची त्याची स्तुती करतो, त्याचं मनन करतो, ज्या कौटुंबिकरित्या असू द्या, आपण मंडळीमध्ये जातो त्यावेळेस असू द्या, परंतु त्यावेळेस आपली जाण्याची एक काय असायला पाहिजे, आराधना करण्याची आपली एक पद्धत असायला पाहिजे, एक रीत असायला पाहिजे. आणि त्याचा जो आहे त्याचा थोडक्यामध्ये स्तोत्रकर्त्याने आपल्याला या ठिकाणी त्याची कल्पना दिलेली आहे की तुम्ही हर्षाने, आनंदी अंतःकरणाने आपण यहोवाची सेवा करण्यासाठी आपण त्या ठिकाणी जायला पाहिजे.
आपण गायन करीत त्याच्या समोर आपण जायला पाहिजे. याचं जर थोडक्यात पाहिलं तर आपण एक उदाहरण घेऊ शकतो नवीन करारामधून. प्रेषितांचे कृत्य याचा 3रा जो अध्याय आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की तो पांगळा मनुष्य ज्यावेळेस तो बरा झाला, ज्यावेळेस तो चांगला झाला, तर तो उड्या मारत काय झाला त्या मंदिरामध्ये तो आनंदी स्वरूपाने तो देवाच्या समोर त्या ठिकाणी तो गेला. त्याच प्रकारे आपण देखील देवाचं जे आराधना आहे, देवाची जी स्तुती आहे किंवा देवाची जी सेवा आहे, ते आपण काय करू शकतो? आनंदाने आपण पुढे जाऊन करू शकतो. तसंच जर दुसरा भाग ह्यामध्ये पाहिला, हर्षाने तर देवाची सेवा करायचीच आहे. परंतु यहोशुआ काय सांगतो, की मी आणि माझं कुटुंब जे आहे, संपूर्ण कुटुंब आम्ही यहोवाची काय करणार आहोत? सेवा करणार आहोत. आपण वैयक्तिकरित्या आपण यहोवाची हर्षाने आपण सेवा करू. परंतु कौटुंबिकरित्या देखील आपण यहोवाची सेवा करणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेस आपण परिपूर्ण अंतःकरणाने, स्वच्छ अंतःकरणाने, पवित्र अंतःकरणाने देवावरती आपण काय करूया? देवाची आपण सेवा आपण करण्याचा आपण प्रयत्न करूयात. गायन करीत आपण त्याच्या समोर जाऊयात. ज्या प्रकारे मिस्रातून ज्यावेळेस इस्रायली लोकांना बाहेर काढून आणण्यात आलं, त्यावेळेस मोशेने घेतलेलं त्याच्यामध्ये देखील लिहिलं आहे की गायन करीत आपण त्याच्या समोर जाणं गरजेचं आहे. जर आपण शुद्ध असू, ज्यावेळेस आपण पवित्र असू, जे काही गुन्हे आपण केले असतील त्याच्यातून आपण पश्चाताप पावलेला असू, देवाकडे आपण तारणाची आपण जे आहे देवाकडे आपण मागू शकतो तारण आणि पश्चाताप केल्यानंतरच काय होऊ शकतं? आपण देवाच्या समोर हर्षाने, आनंदाने आपण गायन करीत येऊ शकतो. आपण जर उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये गेलो, त्या ठिकाणी देवाने काय केलं होतं? मनुष्य निर्माण केला. मनुष्याच्या द्वारे स्त्री निर्माण केली. परंतु त्या स्त्रीच्या द्वारे काय झालं? जे पाप घडलं त्याच्यामुळं आदाम आणि हवा हे लपले, हे झाडाच्या मागे लपले. देवाच्या त्या समक्ष ते येऊ शकले नाही, देवाच्या समोर ते येऊ शकले नाही. या उलट जर का पाहिलं तर देव काय करत होता? रोज त्यांना भेटण्यासाठी येत होता. आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहू शकतो की देव त्यांच्यासोबत बोलत असे, त्यांच्यासोबत चालत असे, त्यांची विचारपूस करत असे. परंतु ज्यावेळेस त्यांनी पाप केलं, ज्यावेळेस त्यांनी चुकी केली, त्यावेळेस काय झालं? ते देवाच्या समक्षतेपासून ते लपले, ते झाडाच्या मागे लपले. जरी पुढे येणाऱ्या वचनामध्ये पाहतो की देवाने शेवटी त्यांच्यासाठी काय केलं? एक अर्पण केलं आणि त्या अर्पणाच्या द्वारे त्यांनी जे पानांचं जे अंगारका केला होता त्याच्या विरुद्ध देवाने काय केलं? त्यांना परमनंटली जे कातडं आहे त्याचा अंगारका त्यांना आपल्याला पाहावयास भेटतं की त्यांना घातला. परंतु सांगायचा उद्देश एकच आहे, आपण आनंदी स्वरूपाने, शुद्ध अंतःकरणाने आपण देवासमोर आपण जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. आपण जर हा गॅप जर पाहिला पुढे 3ऱ्या वचनात जर का आपण आलो, तर ह्या ठिकाणी पहिलाच भाग लिहिलेला आहे, यहोवा हाच देव आहे. ह्याचं असे तुम्ही जाणा. या ठिकाणी असं लिहिलं की यहोवा हाच देव आहे असे तुम्ही जाणा. आपल्याला स्तोत्रकर्ता सांगतोय की तुम्ही लक्षात ठेवा की यहोवा जो आहे हा एकमेव तो देव आहे. आणि आपण जर 96 पासून जर 99 अध्यायामध्ये जर का पाहिलं तर त्याचे वेगवेगळे रूप त्या ठिकाणी लिहिलेले आपल्याला पाहण्यात येतं. त्या ठिकाणी लिहिले कारण यहोवा थोर व परम स्तुत्य आहे. त्यानंतर पुढं असं लिहिलेलं आहे, यहोवाने आकाशे निर्माण केलेले आहेत, सामर्थ्य व शोभा त्याच्या पवित्र स्थानात आहेत. आणि काय करतो? तो या जगावरती राज्य करतो. आकाशे जे आहेत त्याचं जे आहे महिमा प्रकट करतात. आणि यहोवाच्या समोर जे आहेत सर्व पर्वत जे आहेत काय होतात? मेणासारखे ते वितळताना आपल्याला पाहावयास त्या ठिकाणी येतात. इतका महान असा जो आहे आपला देव आहे आणि त्या देवाला काय करायचं आहे? आपल्याला जाणायचं आहे. त्याच्याविषयी कोणतीही शंका बाळगायची नाहीये. तो अति पवित्र आहे, तो अति महान आहे आणि त्यानेच काय केलेलं होतं? आम्हास निर्माण केलेलं आहे. आणि आम्ही त्याचे आहोत, आम्ही त्याचे लोक व त्याच्या कुरणातली मेंढरे आहोत. आपण पाहू शकतो की अनुवाद 4:35 मध्ये देखील आपल्याला पाहावयास भेटतं की त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, यहोवा हाच देव आहे, त्याच्या खेरीज दुसरा कोणी देव नाही असे तू समजावे म्हणून हे तुला दाखवून दिलेलं आहे. ज्यावेळेस देव जे आज्ञा पाळण्याविषयी ज्यावेळेस बोध करत होता, मोशे ज्यावेळेस त्या लोकांना सांगत होता, त्यावेळेस जे आहे त्या लोकांसमोर तो ज्या गोष्टी
घडलेल्या होत्या त्या सगळ्या तो दाखवत होता की देवाने कशा प्रकारे आपल्या सर्वांना त्या मिश्रातून जे आहे सोडून आणलेला आहे. देव कशा प्रकारे आपल्या समोर प्रकट झाला, तो अग्नीच्या द्वारे प्रकट झाला, तो ढगाच्या द्वारे प्रकट झाला. आणि त्यामुळे तो काय म्हणतोय की यहोवा हाच देव आहे. देव एकमेव परमेश्वर पिता आहे जो या जगाचा निर्माण करता आहे आणि हेच आपल्याला देखील जाणणं गरजेचं आहे. आपण दुसऱ्या भागात पाहिलं त्यानेच आम्हास निर्माण केले. देवानेच आपल्याला निर्माण केलेलं आहे. आपण उत्पत्तीमध्ये देखील बघतो, त्यानंतर योबाने देखील त्याविषयी सांगितलेलं आहे 10वा अध्याय आणि 8 ते 12 वचनामध्ये की चिकन मातीच्या द्वारे घडवून काय केलेलं आहे, देवाने आपल्याला घडवलेलं आहे. याची आठवण आपण ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण पुढे पाहू शकतो की या सगळ्या कृतींच्या द्वारे काय केलं आहे, देवाने आम्हाला त्याची लेकरं बनवलेलं आहे. त्याच्या कुर्णातली मेंढरे बनवलेलं आहेत. आता पवित्र शास्त्र देवबाप, प्रभू येशू ख्रिस्त, पवित्र आत्मा आणि मेंढर यांचा बऱ्याचदा काय आहे उल्लेख केलेला आहे. आणि या मेंढराच्या द्वारे जर का पाहिलं तर आपल्याला ज्या त्याची लोक बनवलं, त्याच्या कुर्णातली मेंढरे बनवलं, तर आपल्याला काय केलेलं आहे, परमेश्वराने एक उत्तम मेंढपाळ दिलेला आहे. तो जर का मेंढपाळ आपण पाहिला तर योहानाच्या 10व्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटतो. तो म्हणतो मीच उत्तम मेंढपाळ आहे आणि मी काय करतो, मी माझ्या मेंढरांसाठी काय करतो, मी माझा जीव देतो. आपला प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आपल्याला त्याची मेंढर समजतो. त्याच्या आपल्याला कुर्णामध्ये त्यांनी देवबापाने आणून ठेवलेला आहे आणि आपल्याला मेंढपाळ म्हणून प्रभू येशू ख्रिस्त तो पुढे आपल्याला तो दिलेला आहे. आणि तोच प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो की मी माझ्या मेंढरांसाठी मी माझा जीवाचा काय करतो, मी त्याग करतो. किती महान अशी गोष्ट आहे. आणि आपण विश्वास योग्य परमेश्वर पितेच्या आपण समक्ष येत असतो, परिपूर्ण परमेश्वराच्या आपण समक्ष येत असतो. तर त्यावेळेस आपण येत असताना हर्षाने आपण येणं गरजेचं आहे, शुद्ध अंतकरणाने येणं गरजेचं आहे. ज्या वेळेस आपण येतो, ज्यावेळेस आपल्याला संधी भेटते त्यावेळेस येतो, त्यावेळेस आपण देवाकडे त्या पद्धतीने येण्याचा आपण प्रयत्न आपण करूयात. कारण की त्यांनी फक्त आपल्याला निर्माण केलं नाही, निर्माण करून त्यांनी आपल्याला जगात कशाही प्रकारे वागण्यासाठी सोडून दिलेलं नाही. तर त्यांनी काय केलेलं आहे, आपण जरी चुकलो परंतु त्यांनी पुन्हा आपल्याला त्याची लेकरं करून घेतलं, त्याच्या कुर्णातली मेंढरं करून घेतलं. आणि जो जो मेंढपाळ आहे जो आपल्याला दिलेला होता, त्या मेंढपाळाने काय केलेलं आहे, आपल्यासाठी, आपल्यासारख्या मेंढरासाठी, जे भयकलेले मेंढर होतं त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, त्यांनी जीव त्या ठिकाणी दिलेला आहे. सेकंड पार्ट मध्ये जर आपण आलो तर चौथं जे वचन आहे 4 आणि 5 याच्यामध्ये देखील आपल्याला स्तोत्रकरिता जो आहे तो उपकार स्तुती करण्याविषयी तो आपल्याला बोध वर या ठिकाणी वचन त्या ठिकाणी तो लिहत आहे. आणि त्याचे कारण देखील त्यांनी काय केलेलं आहे, 5व्या वचनामध्ये त्यांनी दिलेलं आहे. उपकार स्तुती करीत त्याच्या द्वारात आणि स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा, त्याची उपकार स्तुती करा, त्याचे नाव धन्य म्हणा. कारण कारण त्याला त्या ठिकाणी असं दिलेलं आहे, कारण यहोवा उत्तम आहे, त्याची प्रेमदया सर्व काळ आहे व त्याची सत्यता पिढ्यानपिढ्या राहते. आपण जर का पाहिलं तर आपला जो देव आहे तो चांगला आहे, तो विश्वासयोग्य आहे, तो चांगला आहे, तो या जगाचा निर्माण करता आहे, तो या जगातील सर्व गोष्टींचा निर्माण करता आहे. आणि या सर्व कारणास्तव काय केलं पाहिजे, आपण त्याची उपकार स्तुती त्याच्या द्वारात आणि त्याच्या स्तवन त्याच्या अंगणात प्रवेश करणं गरजेचं आहे. ज्यावेळेस निवास मंडप बनवला, त्या निवास मंडपात ज्यावेळेस आपण पाहतो की अंगण होतं, अंगणाच्या समोर फाटक होतं, द्वार होतं, त्या फाटकातून किंवा उदाहरण घ्यायचं जर का झालं तर जे राजे होते जुन्या काळामध्ये, त्यांचे जे शहर होते त्या शहरांना मोठमोठे फाटक लावलेले होते आणि त्या फाटकामधून कुणीही प्रवेश करू शकत नव्हतं. जोपर्यंत तो राजा किंवा जे राजाचं जे जे लोक असतील खालचे, ज्यांना परवानगी देण्याचा अधिकार असेल, त्यांच्या परवानगीशिवाय आपण ते जे लोक आहेत ते त्या राजवाड्यामध्ये किंवा त्या शहरामध्ये प्रवेश करू शकत नव्हते. पण या ठिकाणी आपल्याला हक्क दिलेला आहे, अधिकार दिलेला आहे. मोफत आपण कोणत्याही परवानगीशिवाय आपण काय करू शकतो, देवाच्या त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात आपण प्रवेश आपण करू शकतो. परंतु त्याची पण कंडिशन आहे, उपकार स्तुती करत आपण त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. कारण यहोवा जो आहे तो उत्तम आहे, तो चांगला आहे, त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. जुन्या करारापासून नवीन करारापर्यंत शेवटच्या वचनापर्यंत जे आहे
देवाची जी प्रेम दया आहे, जी प्रेम त्याने आपल्यावरती केलेलं आहे, जे करुणा आपल्यावरती केलेले आहे, तो काय आहे, ती सर्व काळ समान आहे. इस्रायली लोकांनी त्यांची मनं कठोर केले, खूप चुकले, परंतु त्यांनी काय केलं, तरी देखील देवाने त्यांच्यावरती प्रेम केलं, त्यांच्यावरती दया केली. त्यांनी कुरकुर केली, पाण्यासाठी कुरकुर केली, अन्नासाठी कुरकुर केली, परंतु त्यावेळेस देखील काय केलं, देवाने त्यांच्यावरती दया केली, प्रेम दया केली. तशीच प्रेम दया आपल्यावरती देखील केली. जर आपण नवीन करारामध्ये आलो, त्या ठिकाणी इफिस 2:4 मध्ये आपण वाचू शकतो. इफिस 2:4 मध्ये असं लिहिलेलं आहे, परंतु देव, हाच देव जो स्तोत्र 100 मध्ये आहे, त्याविषयी या ठिकाणी लिहिलेलं आहे, परंतु जो देव दयेविषयी धनवान आहे, तो दयेविषयी, करुणेविषयी, प्रेम करण्याविषयी धनवान आहे, खूप खूप श्रीमंत आहे. त्याने आम्हावरती जी आपली मोठी प्रीती केली, त्या दयेच्या द्वारे काय केलं, त्यांनी आपल्यावरती काय केलं, प्रीती केलेली आपल्याला या ठिकाणी पाहावयास भेटतं. आणि काय ती प्रीती होती, काय ती दया होती, ते आपल्याला पहिले योहानाचा 4था अध्याय आणि जे 9वं वचन आहे, पहिले योहान याचा 4था अध्याय 9वं वचन, देवाने जो प्रीती करीत नाही तो देवाला ओळखत नाही, कारण देव प्रीती आहे. आणि तीच प्रीती देवाने या आपल्यासारख्या मनुष्यावरती केली. देवाने आपल्या एकुलत्या एका पुत्राला जगात पाठवले यासाठी की त्याच्याद्वारे जगावे, यावरून देवाची आम्हावरील प्रीती प्रकट झाली. ह्याच प्रीती आहे, आम्ही देवावर प्रीती केली केली असे नाही, तर देवाने आम्हावरती प्रीती केली आणि आपल्या पुत्राला आमच्या पापांचे प्रायश्चित म्हणून पाठवले. किती महान अशी प्रीती या ठिकाणी देव बापाने आपल्यावरती केलेली आहे. स्तोत्र जे स्तोत्र करीत लेखक जो आहे, तो वेगळ्या गोष्टींसाठी, वेगळ्या ज्या कल्पना आहेत त्यांच्यासाठी तो देवाची उपकार स्तुती करतो, जे त्यांनी त्याच्या डोळ्यांनी पाहिलं, जे जग पाहिलं, जगातील गोष्टी पाहिल्या. तो या ठिकाणी आपल्याला पूर्ण अधिकार दिलेला आहे देवाची उपकार स्तुती करण्यासाठी. जे मुख्य कारण आहे, जे महान कारण आहे, ते म्हणजे देवाची प्रीती. देवाची प्रीती अशी त्यांनी दाखवली की त्यांनी काय केलं, आपल्या एकुलत्या एक प्रिय पुत्राला काय केलं, त्यांनी या जगामध्ये पाठवले. फक्त पाठवले नाही, तर त्याला आमच्या पापाचे प्रायश्चित म्हणून पाठवले. किती महान अशी गोष्ट आहे. कारण की जुन्या करारामध्ये ज्यावेळेस लोक पाप करत होते, त्यावेळेस ते वेगवेगळे अर्पण, होमार्पण देत होते, पशु पक्षी, वेगवेगळे जनावर असतील. परंतु नवीन करारामध्ये ज्यावेळेस आपण येतो, त्या ठिकाणी एकमेव असं अर्पण, एकमेव असं प्रायश्चित म्हणून काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताला, त्या पित्याने, त्या देवाने, जो देव स्तोत्रामध्ये लिहिलेला आहे, जो एकमेव देव आहे, जो अति उत्तम देव आहे, जो चांगला देव आहे, ज्याची प्रेम दया सर्व काळ आहे, तो काय करतो, या ठिकाणी येऊन तो त्याच्या पुत्राला तो आपल्यासाठी तो पाठवतो. रोम 5:8 मध्ये जर आपण पाहिलं, पण देव आमच्यावरच्या आपल्या प्रीतीचे प्रमाण असे देतो की आम्ही पापी असताना ख्रिस्त आम्हासाठी मरण पावला. या ठिकाणी देवाच्या प्रीतीचं प्रमाण दिलेलं आहे. आपण ज्यावेळेस दुर्बळ होतो, आपण ज्यावेळेस अभक्त होतो आणि आपण ज्यावेळेस कमजोर होतो, त्यावेळेस काय झालेलं आहे, देवाने आपल्या पुत्राच्या द्वारे जे आहे त्याची प्रीती प्रकट आपल्यावरती केली. 7वं वचन जर का आपण पाहिलं, कारण न्यायी मनुष्यासाठी क्वचितच कोणी मरेल, तरी कदाचित त्याच्या चांगल्या मनुष्यासाठी मरायलाही कोणीतरी धजेल. त्या ठिकाणी धजेल म्हटलेलं आहे, पण तो मरण्यासाठी कोणी तयार झालं नाही, चांगल्या मनुष्यासाठी. त्या उलट आपण सर्वजण होतो ना, आपण पापी होतो, परंतु काय झालं, त्या पापातून आपल्याला मुक्ती देण्यासाठी देवाने काय केलं, त्याची प्रीती आपल्यावरती प्रकट केली. त्याच्या पुत्राच्या द्वारे त्यांनी त्याची प्रीती जी आहे आपल्यावरती प्रकट केली. आणि त्या पुत्राने देखील, आमच्या थोर प्रभू येशू ख्रिस्ताने, जो उत्तम मेंढपाळ होता, जो त्याच्या मेंढरांसाठी जीव द्यायला तयार होता, त्यांनी काय केलं, त्यांनी त्या वधस्तंभावरती त्याचा जीव त्यांनी अर्पण केला. ज्या पापाचे आपण हक्कदार होतो, ज्या पापाच्या शिक्षेचे आपण हक्कदार होतो, ती शिक्षा काय केली आपल्या प्रभूंनी त्या वधस्तंभावरती घेतलेले आपल्याला पाहावयास भेटते. म्हणून म्हणून 5व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, म्हणून तुम्ही काय करा, त्याच्या प्रेम दयेविषयी, त्याच्या सर्व काळच्या प्रेम दयेविषयी त्याची उपकार स्तुती करत त्याच्या द्वारात आणि त्याच्या मंडपात, त्याच्या अंगणात आपण प्रवेश करणं गरजेचं आहे. प्रभूचे मी आभार मानतो की त्यांनी मला देखील त्या सर्व ह्याच्यातून सोडून त्याची आराधना, त्याची स्तुती करण्याच्या काबिल मला देवाने बनवलं. आणि
मी माझ्या घरात असो, माझ्या मंडळीमध्ये असो, देव मला संधी देतो की त्याची स्तुती आराधना करण्याची. त्याबद्दल मी देवाचे आभार मानतो.